दरम्यान मराठा आंदोलनावरती अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीनं एक पोस्ट लिहिली आहे। आंदोलकांनी गाडीसमोर हुल्लडबाजी केल्याचा सुमोनानं आरोप केलाय। भर दिवसा दक्षिण मुंबईमध्ये असुरक्षित वाटलं असं सुद्धा सुमोना म्हणतीये। काही वेळातच सुमोनानं एक आरोपांची एक पोस्ट सुद्धा होती ती डिलीट केलेली आहे। मात्र तिच्या पोस्टमधून तिनं तिच्यासोबत काय घडलं होतं हे सुद्धा तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलेलं होतं। मात्र आता ती जी पोस्ट होती ती सुद्धा तिनं डिलीट केलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की पत्रकार असतील, सर्वसामान्य मुंबईकर असतील, अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, यांना सुद्धा आता या आंदोलनाचा फटका बसतोय। या अभिनेत्रीनं सुद्धा एक मोठी पोस्ट जी होती जे तिच्यासोबत घडलं, या आंदोलनाचा कसा परिणाम तिच्यावरती झाला हे सुद्धा तिनं सांगितलं। सुमोना चक्रवर्तीनं सुद्धा तिनं तिच्यासोबत घडलेल्या गोष्टीचा आरोप जो होता, जो प्रसंग तिच्यासोबत घडला त्याचा तिनं एक आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट करत हा विषय मांडला। त्याच्यानंतर तिनं ही जी पोस्ट होती ती सुद्धा आता डिलीट केलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की या आंदोलनाचा आता फटका हळूहळू सगळ्यांनाच बसायला सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जो काही इशारा दिलेला होता, जे काही आवाहन या कार्यकर्त्यांना केलेलं होतं, त्याचा कुठेतरी आंदोलकांकडून ते आवाहन जे आहे ते पाळलं जात नाहीये, जरांगेंचा आदेश पाळला जात नाहीये, कुठेतरी याची पायमल्ली होतानाचं चित्र आहे। त्यामुळे आता हे सगळं आंदोलन कोणत्या दिशेला जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीनं जे काही वक्तव्य केलं, जे काही पोस्ट लिहिलेली होती ती सुद्धा आता तिनं सोशल मीडियावरून डिलीट केलेली आहे।